अटारी बॉर्डरवरच्या एलओसीवर तणावपूर्ण शांतता आहे। बीएसएफ जवानांकडून सीमेवर गस्त घालण्यात येते आणि पाकिस्तानकडूनही सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवलं गेले। पाकिस्तानात जाणारे सगळे मार्ग सध्या बंद करण्यात आलेत। पाकिस्तान या दोन देशांमधला वाढता तणाव जो आहे तो दिवसेंदिवस भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धासाठी कारणीभूत ठरतोय। काल भारताच्या जवळपास 15 शहरांवरती पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून अटॅक जो आहे तो करण्याचा प्रयत्न झाला, मात्र भारताच्या हवाई यंत्रणेनं हा हल्ला जो आहे तो हाणून पाडलेला आहे। पंजाब जवळच्या खरं तर जिथून भारत पाकिस्तानची सीमा होते तिथूनच अगदी जवळ असणाऱ्या पंजाबच्या अमृतसर त्याचबरोबर जालंधर बठिंडा या शहरावरती पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। आपण सध्या भारत आणि पाकिस्तान या सीमेवरून प्रवास करतो आहोत। समोर आपल्याला पाहायला मिळते ते आपल्याला भारत आणि पाकिस्तान ही आपल्याला बॉर्डर पाहायला मिळते। आपण पाहतोय की या बॉर्डरला फेन्सिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या बॉर्डरच्या पलीकडे पाकिस्तान जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। या संपूर्ण सीमेवरती पाकिस्तानचे जवान जे आहेत ते सुद्धा तैनात आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला भारतीय लष्कराकडून गस्त जी आहे त्या सीमेवरती घातली जाते। सध्या आपण पुढे जाण्याचा जर प्रयत्न केला तर सध्या आपण पाहतोय की या परिसरामध्ये शेती करणारे नागरिक जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीत, कारण काल खरं तर या जवळपासच्या अमृतसर असेल त्याचबरोबर जालंधर बठिंडा या शहरांवरती पाकिस्तानकडून हवाई हल्ला जो आहे तो करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो हल्ला जो आहे तो परतवून लावलेला आहे। परिसरामध्ये न येण्याचं आवाहन जे आहे ते सुद्धा बीएसएफच्या जवानांकडून करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की पुढे आपल्याला जी पाकिस्तानची बॉर्डर पाहायला मिळते त्या बॉर्डरवरती खरं तर सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की जर संशयास्पद हालचाल आढळली तर कदाचित या परिसरामध्ये न राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या सुद्धा सैन्यांकडून दिलेल्या आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही समोर पाहतोय जे आपल्याला रेल्वे रूळ पाहायला मिळतोय तो खरं तर जो समझोता एक्सप्रेस भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान जाणार होती ती रेल्वे जी आहे ती खरं तर अटारी बॉर्डरवरून जाते, मात्र ती सुद्धा आता बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे दोन्ही देशांमधला वाढता तणाव पाहता अटारी बॉर्डरवरचा परेड जे आहे ते सुद्धा बंद आहे। मात्र पलीकडच्या बाजूला जो पाकिस्तान आहे आपण पाहतोय की त्या पाकिस्तानमधल्या सुद्धा सीमेवरती जे आहे ते गस्त आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अटारी बॉर्डर।